जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की अर्थ खात्याची मंजुरी ही मिळालेली आहे भरतीला। फक्त मुख्यमंत्री यांची सही बाकी आहे आणि त्यानंतर लगेच जाहिरात ही निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे की 50% ऐवजी आता 100% रिक्त जागा या भरण्यात येणार आहे, त्यांनी स्वतः सांगितले आहे। यानंतर त्यांचा व्हिडिओसुद्धा आपण प्ले करणार आहोत, तो तुम्हाला बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। गेल्या आपण 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहे की भरती ही लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर निघायला पाहिजे, त्याचे प्रयत्न करत होतो आपण विद्यार्थी मित्रांनो। ते सफल होताना आता दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि मुख्यमंत्र्याची जशी सही होईल आणि त्यावर पुढची प्रोसेस लगेच सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यानंतर साहेबांचा, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब यांचा व्हिडिओ व्यवस्थित बघा, ते नेमकं काय म्हणत आहे ते त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमकी भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे। त्यांनी स्वतः साईन केलेली आहे म्हणते, फक्त मुख्यमंत्र्यांची साहेबांची साईन बाकी आहे। त्या भागामध्ये वेडेवाकडे प्रकार होता कामा नये, ह्या पद्धतीची काळजी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या नात्याने घेत असतात। आम्ही सगळेजण वित्त वगैरे बाकीची जबाबदारी असल्यामुळं त्या बाबतीत मंजूर करत असतो। आजच मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की 50% भरती करायच्या ऐवजी 100% पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी। आणि मी आत्ताच सही केली, मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल, जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे। आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या। बऱ्याचदा आम्ही एसपीशी बोलतो, आम्ही वरिष्ठांशी बोलतो, त्यावेळेस ते सांगतात की संख्या कमी आहे। बरं, भरती झाल्या लगेचच त्यांना उद्या नोकरी देता येत नाही, भरती झाल्यावर ट्रेनिंगला काही काळ जातो। बरं, ते ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्यांच्यावर जबाबदारी पण सोपवता येत नाही, अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात। मला आठवत आहे स्वर्गीय आर पाटील गृहमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे 99 ते 2014 मध्ये साधारण 11 वर्ष आर पाटील गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली, 1 वर्ष जयंतरावांनी स्वीकारली आणि मला वाटतं 3 वर्ष भुजबळ साहेबांनी स्वीकारली, असा तो 15 वर्षाचा काळ होता। पण तेव्हा आरने असाच एक प्रस्ताव आणला, दरवर्षी 12,000 लोकांची भरती करायची आणि 13,565 बहुतेक 65,000ची भरती त्या काळामध्ये आपण केलेली होती। आताही तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना, आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि विभागाची पण आहे, ती पण गरज भागवण्याचं काम आम्ही करतोय। प्रश्न अनेक आहेत,